गोडवा घेऊन येतो मकर संक्रांतीचा सण, निमित्ताने त्या एकत्र येतात सर्वजण. अशा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाबद्दल काही नियम समजावून सांगणार आहेत. कारण मकर संक्रांतीचा सण अगदी 4-5 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं असं की जर आपल्याला पूर्णपणे नियम एखाद्या सणावाराचे, पूजाचे, व्रतवैकल्यांचे माहीत असतील तरच आपल्याकडून होणाऱ्या चुका टळत असतात. आणि पुढच्या पिढीला देखील आपण व्यवस्थितपणे काय जे नियम आहे, रीतभात आहे ते समजावून सांगू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण आता सण साजरे करतो, जे नियम पाळतो, ऑब्व्हियसली पुढची पिढी आपलं ते बघत असते आणि त्याचप्रमाणे पुढे जाऊन ते सण साजरे करत असतात. त्यात जर आपण एखादी चूक केली तर तीच चूक पुढची पिढी देखील करत असते. त्यासाठी काही नियम आपण समजावून घेणं गरजेचं आहे. तर सर्व नियम समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम भास्कराय नमः असं लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, 14 जानेवारी रविवारचा दिवस 2024. त्या दिवशी भोगी आहे. भोगीचा सण कसा साजरा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ती बघू शकता. तर भोगीचा दिवस, भोगीच्या उत्तर रात्री म्हणजे तेव्हा 15 जानेवारीचा संक्रांतीचा दिवस सुरू देखील झालेला असेल, तेव्हा आपले सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतील आणि आपण मकर संक्रांतीचा सण त्या दिवशी साजरे करणार आहोत, 15 जानेवारीला सोमवारी. तर असा हा सूर्याचा मकर संक्रमणाचा सण जो आपण भारतभर साजरा करतो त्याला मकर संक्रांती असं म्हणतो. इतर राज्यांमध्ये काही वेगळ्या नावाने देखील हा सण ओळखला जातो. तर हा जो काही मकर संक्रांतीचा सण आहे आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने, थाटामाटात साजरे करतो. त्याचबरोबर हा बळीराजाचा देखील सण आहे. कारण या सणाच्या दिवशी आपण आपल्या ज्या काही शेतात पिकणाऱ्या वस्तूंचे किंवा उत्पादनाचे या दिवशी पूजा करत असतो. तर या दिवशी आपल्याकडून काही चुका नाही झाल्या पाहिजे की ज्यामुळे त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगायला मिळतील. या दिवशी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तुमच्या बोलण्यावर म्हणजे तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे. कधी कधी काय होतं की समोरचा आपल्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण त्याचा गैरअर्थ घेतो आणि त्यामुळे गैरसमज होऊन नात्यात दुरावा येतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः काळजी घ्यायची आहे. आपल्या बोलण्यातून कोणीही दुखावलं गेलं पाहिजे नाही. त्याचबरोबर कोणाला अपशब्द बोलायचं नाही, कोणाशी भांडण तंटा काही करायचं नाही. कारण हा जो काही मकर संक्रांतीचा सण आहे हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा, प्रेम टिकवून ठेवणारा, नातेसंबंध घट्ट करणारा असा हा मकर संक्रांतीचा सण आहे. त्यामुळे या दिवशी बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे, कोणाशी भांडण तंटा काही करायचं नाही. याउलट तुमचे जर पूर्वी कोणाशी भांडण तंटा, हेवेदावे झालेले असतील तर त्या दिवशी ते तुम्ही मिटवायचे आहे. पुन्हा नव्याने ते नाते सुरू करायचे आहे. कधी कधी काय होतं की चूक आपली असते किंवा दोघांच्याही चुका असतात, पण आपल्याला माघार किंवा कमीपणा घ्यायचा नसतो आणि आपला अहंकार तिथे आडवा येत असतो. मी का बोलू, समोरच्याला गरज नाही का, तो बोलला पाहिजे तर मी बोलेल, असं आपलं असतं. तर असं करायचं नाही. सुरुवात आपल्यापासून करायचं. समोरच्याच्या पण चूक कधी ना कधी लक्षात येतच असते. तुम्ही स्वतः बोलून बघा, म्हणजे नातं गोड होईल, गैरसमज दूर होतील. कारण काय होतं, जर आपला कोणाशी काही हेवादावा, भांडण तंटा झालेला असेल, आपण कोणाशी अबोला धरलेला असेल तर आपल्या डोक्यात सारखे तेच विचार येऊन आणखी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होत असते. तर हे सगळे विचार करत बसण्यापेक्षा सिंपल आहे, गोड बोलून मोकळं व्हायचं. दुसरा नियम असा पाळायचा आहे की तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी शिळं अन्न खायचं नाही. भोगीच्या दिवशी काही तुम्ही बनवलेलं असेल, भोगीची भाजी वगैरे, आणि हिवाळ्याच्या दिवसात उरलं तर आपण ते सकाळी खाऊ असं म्हणतो. आणि संक्रांतीच्या दिवशी तसंही अनेक ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. त्यामुळे तो स्वयंपाक होईपर्यंत आपण ते थोडंसं खाऊन घेऊ असं म्हणून ते अन्न ठेवत असतो. पण त्या दिवशी तुम्हाला मोजून वापून स्वयंपाक करायचा आहे. आणि शिळं अन्न संक्रांतीचं उरलेलं किंवा संक्रांतीच्या दिवशी
जे काही स्वयंपाक होईपर्यंत तुम्हाला जर नाश्ता करावा वाटला तर तुम्ही दुसरा बनवून घ्यायचा आहे, पण ते अगोदरचं उरलेलं शिळं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे. आणि इन केस तुमचं काही अन्न उरलेलं असेल तर तुम्ही म्हणाल आता मग ते टाकून द्यायचं का, तर तसं नाही, तुम्ही ते पशुपक्ष्यांना, गाईला खाऊ घालू शकता, काही हरकत नाही. तर हा झाला दुसरा नियम. मकर संक्रांतीच्या दिवशी असा प्रश्न पडतो की आता काय बनवायचं. एक वेळ तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळी नाही बनवली तरी चालेल, पण मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष असं महत्त्व आहे, ते म्हणजे मूग डाळ आणि तांदळाची खिचडी, त्याचबरोबर तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू, तुम्ही गुळाची पोळी बनवू शकता. त्याचबरोबर अजून ज्या ज्या पदार्थांना मकर संक्रांतीला महत्त्व आहे ते पदार्थ तुम्ही बनवू शकतात, कारण प्रत्येक भागात एक वेगळी वेगळी पद्धत असते. त्या पद्धतीने त्या सणाला ते पदार्थ तयार करत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या भागात ज्या पदार्थाला महत्त्व आहे तो पदार्थ तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी बनवायचा आहे. तुमच्याकडे जी परंपरा चालत असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, काही हरकत नाही. तीळ, गूळ, मूग डाळ यांना का महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या सणाला विशेष, कारण की या पदार्थांमध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात असते आणि हा सण हिवाळ्यात आल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे या पदार्थांना मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी काय काळजी घ्यायची आहे, या दिवशी कोणता नियम पाळायचा आहे. ज्यावेळेस सूर्योदय होत असतो म्हणजे सूर्य उगवत असतो आणि ज्यावेळेस सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळत असतो त्यावेळेस तुम्हाला कोणताही अन्नपदार्थ खायचा नाही. एकतर तुम्ही सूर्योदयापूर्वी म्हणजे ती वेळ टाळायची आहे, थोडक्यात अगोदर थोडं खाऊन घ्यायचं किंवा नंतर खाऊ शकता, पण त्या वेळेत तुम्हाला खायचं नाही आहे. फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी नाही, मकर संक्रांती दिवस असो, भोगीचा दिवस असो किंवा इतर कोणताही दिवस असो, तर हा नियम तुम्ही पाळायचा आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस काहीही खायचं नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक जण पवित्र नद्यांमध्ये, पवित्र ठिकाणी स्नान करण्याला जातात आणि उशीर झाला की तिथेच नदीच्या काठावरती काही ना काही खाण्याचे वस्तू असतात, तर तिथेच ते खात बसतात. महत्त्वाचं असं की या दिवशी तुम्ही जेव्हा पवित्र ठिकाणी स्नान करायला जातात तिथे पितरांना अर्घ्य देतात, पितरांसाठी हवन करतात, पण तुम्ही बाहेर काही खायचं नाही, घरी येऊनच खायचं आहे. आणखी महत्त्वाचं सांगायचं झालं तर मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी तुम्हाला अनेक ठिकाणी सवय असते की आंघोळीच्या अगोदर ब्रश वगैरे करून घ्यायचा आणि नाश्ता करून घ्यायचा. तर या 2 दिवस तरी हा नियम शक्य झाला तर पाळा. इतर दिवशी शक्य झालं तर चांगलंच, पण या 2 दिवस हा नियम पाळायचा आहे. आंघोळीशिवाय तुम्हाला चहा किंवा पाणी काहीही सेवन करायचं नाही आहे. मकर संक्रांतीचा जो काही दिवस आहे, भोगीचा जो दिवस आहे, तो निसर्गाशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला सुगड पूजेसाठी अनेक शेतातील भाज्या वगैरे लागतात, तर त्या भाज्या तुम्ही भोगीच्या दिवशीच व्यवस्थित घरात आणून ठेवू शकता किंवा बाजारातून घेणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जाऊन त्या खरेदी करू शकतात, पण संक्रांतीच्या दिवशी त्या तुम्ही शेतातून तोडायच्या नाही आहे. तर अशा प्रकारे जे तुम्हाला सुगड पूजेला वंशासाठी जे सामान लागणार आहे किंवा स्वयंपाकासाठी जर काही वस्तू लागणार आहे शेतातून, ज्या तुम्हाला तोडून आणाव्या लागणार आहेत, तर अशा वस्तू तुम्ही आदल्या दिवशीच घरात आणून ठेवू शकता. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते, तर ती पूजा करताना तुळशीला तुमचा स्पर्श नाही होऊन द्यायचा. तुळशीला तुम्ही या दिवशी उसाचा रस अर्पण करू शकता किंवा मग थोड्याशा पाण्यात साखर टाकून तुम्ही ते पाणी तुळशीला घालू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्य झालं तर जनावरांची म्हणजे गाई म्हशींची दुधाची धार काढणं देखील टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण तामसिक अन्न खायचं नाही आहे. तर तामसिक अन्न म्हणजे काय, कांदा, लसूण मकर संक्रांतीच्या दिवशी खाणे टाळायचं आहे. कारण ते तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि रागाच्या भरात आपण वाईट बोलून जातो. आणखी मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान, मांसाहार या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे. तर अशा प्रकारे हे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या दिवशी पाळायचे आहे. म्हणजे त्याने काय होईल, आपल्याकडून होणाऱ्या चुका टळतील आणि आपल्यावर त्याचे अशुभ परिणाम होणार नाही. कारण मकर संक्रांतीचा हा जो काही आनंदाचा सण आहे तो आनंद त्या दिवसाप्रमाणे
कायम तुमचा राहिला पाहिजे, तुमच्या आनंदात विरजण नको पडायला, म्हणून हे नियम तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.